आनंदाची बातमी आहे. नीट परीक्षेत राज्यातून श्रावणी कुदळे प्रथम आली आहे. झेडपी शाळेत शिकलेल्या श्रावणी कुदळेनं नीटमध्ये बाजी मारली आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यातील खडकी इथली श्रावणी कृष्णा कुदळे ही 720 पैकी 710 गुण मिळवत महाराष्ट्रात प्रथम आली आहे. देशभरातून श्रावणी कुदळे 5व्या स्थानावर आहे. दौंडच्या ग्रामीण भागातील कन्येची आता देश पातळीवर चमक पाहायला मिळते. वर्षभर मोबाईल आणि सोशल मीडियापासून तिनं स्वतःला दूर ठेवलं आणि पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवलं. त्यामुळे अर्थातच श्रावणीवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. तिच्या यशात शिक्षक असलेल्या आई वडिलांसह चुलता आणि चुलतींचं देखील मोलाचं मार्गदर्शन लाभलंय. आणि आपण थेट आता श्रावणीशी गप्पा मारणार आहोत. श्रावणी, तुझं पुढारी न्यूजवर स्वागत आहे आणि सगळ्यात आधी तुझं खूप खूप अभिनंदन. खूप छान असं यश मिळालंय तुला. काय पहिली प्रतिक्रिया होती जेव्हा आपल्याला कळलं की आपण महाराष्ट्रातून प्रथम आलोय? पहिल्यांदा तर धन्यवाद तुमचे मला इथे बोलवल्याबद्दल. माझा आवाज येतोय? हो येतोय, बोल. रिझल्ट कळल्यानंतर मला खरंच खूप आनंद झाला. म्हणजे मी एवढे वर्ष जे कष्ट केले त्याचं मला खरंच फळ मिळालं ह्याचा मला खूप जास्त आनंद होतोय. शिक्षकांची काय प्रतिक्रिया होती? कारण तू जिल्हा परिषद शाळेत शिकतेस. काय सुविधा तुला शाळेकडून मिळाल्या? आणि असंही आम्हाला कळलं की तू सोशल मीडियापासून एकदमच ब्रेक घेतलेलास. म्हणजे इथं माझ्या अकॅडमीमध्ये जे शिक्षक होते हम्म. ते माझे 2 वर्ष सोबत होते. त्यामुळे आम्ही रिझल्ट तर सोबतच बघितला. त्यामुळे त्यांना तर सगळ्यात जास्त आनंद झाला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला अजून छान वाटतंय. वा. कशी तयारी केलीस आणि कसं ठरवलं की आपण नीटची परीक्षा द्यायची? आणि कितव्या वर्षीपासून तयारीला सुरुवात केलीस आणि आज परीक्षा दिलीस आणि महाराष्ट्रात प्रथम आली आहेस? मी शाळेत असताना 7वी-8वीत असताना ठरवलं होतं मला नीट परीक्षा द्यायची. पण तेव्हा सुरुवात नव्हती एवढी करता येत. मग मी इथं सक्सेस कोड अकॅडमीमध्ये आले 9वीत असताना. मग त्याच्यामुळे इथं मी फाउंडेशन कोर्स केला 9वी-10वीत आणि 11वी-12वीत इथंच कंटिन्यू केलं सक्सेस कोडमध्ये, बरं. बारामतीमध्ये. बरं. इथं प्रॉपर गाईडन्स मिळाला स्टार्टिंग पासून. म्हणजे कन्सेप्ट माझ्या एकदम क्लिअर झाल्या सगळ्या. मला डाऊट सॉल्युशन भेटलं सगळे आणि टीचरशी पर्सनली कनेक्टेड राहता आलं थ्रू आउट द जर्नी. त्यामुळे मला काही पण शंका असेल, अकॅडमिक असेल, नॉन अकॅडमिक असेल, ते मला सगळ्या शंकांचं सोल्युशन मला इथे मिळालं. त्यामुळे लास्ट पर्यंत मी स्टेबल आणि काम राहिले. बरं. ही परीक्षा ना खूप जिकिरीची आहे, खूप तयारी करावी लागते. यात तुला काय आव्हानं समोर आली आणि तू कशी ती टॅकल केलीस? सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पेशन्स. म्हणजे पेशन्स टिकला पाहिजे. तुम्ही स्टार्टिंग पासून काही मुलं 2 वर्ष करतात अभ्यास, काही मुलं 3 वर्ष करतात, काही मुलं त्याच्या आधीपासून करतात आणि त्यात एक्झाम एक्सटेंड झाली. तर तुमचा सुरुवातीपासून तेवढा पेशन्स टिकला पाहिजे. लास्ट पर्यंत सेम पेसने अभ्यास करायचा. बरं. आता जो नीटचा पेपर फुटला किंवा अनेक विद्यार्थी तणावात गेले होते, हा तणाव तू कसा हँडल केलास? कारण काय होतं, आपण वर्षापासून तयारी करतो आणि अचानक परीक्षा रद्द होते किंवा पुढे ढकलली जाते. एक आपण सायकोलॉजिकली प्रिपेअर्ड असतो त्या गोष्टींसाठी. पण मग तू ह्या सगळ्या गोष्टींवर कशी मात केलीस? मी थोडं ह्याला पॉझिटिव्ह वे मध्ये घेतलं. म्हणजे थोडं वाईट तर वाटलं मला स्टार्टिंगला एवढं चांगलं एक्झाम झाल्यानंतर त्याची पुन्हा रद्द होणं. पण नंतर त्याला मी ऍज अ संधी म्हणून बघितलं की मला अजून चांगलं करण्याची संधी मिळते. मी ऑलरेडी 2 वर्ष अभ्यास केलाच आहे. अजून 2 महिने केल्याने असं म्हणजे अजून 2 महिने करू शकते मी. माझ्या भविष्यासाठी अजून 2 महिने मी अजून देऊ शकते बरं. आणि त्याच्यात अजून रँक इम्प्रूव्ह करायला मदत होईल. त्यामुळे मी थोडं त्याला पॉझिटिव्ह वे मध्ये घेतलं आणि त्या इमोशनली अनस्टेबिलिटीच्या काळामध्ये मला पॅरेंट्स आणि टीचर कडून सगळ्यात जास्त सपोर्ट मिळाला. वा. अर्थात श्रावणी, खूप तयारी आहे आणि खरं तर डॉक्टर आपल्याला व्हायचंय. ही प्रेरणा तुला कुठून मिळाली? डॉक्टर होण्यासाठी मला ऍज अ प्रोफेशन म्हणून पहिल्यापासूनच आवडतं आणि मला त्यात शाळेत असल्यापासून मला सायन्स या सब्जेक्ट मध्ये जास्त इंटरेस्ट आहे. मग मला माझा ऍज अ सब्जेक्ट म्हणून इंटरेस्ट म्हणजे मला त्यात अभ्यास पण पुढे करता येईल, प्लस मला प्रोफेशन म्हणून पण समाजात काहीतरी योगदान देता येईल. असा कोणी आदर्श डोळ्यासमोर ठेवलेलास? असं एक व्यक्ती म्हणून असं नाही, पण माझी दीदी डॉक्टर म्हणजे ती पण शिकत आहे. तिच्याकडे बघून मला थोडं इन्स्पिरेशन मिळालं. परत माझी एक फ्रेंड मागच्या वर्षी सिद्धी बडे म्हणून, तिला मागच्या वर्षी ऑल इंडिया रँक 26 आला होता. ती पण याच अकॅडमी मधून होती, सक्सेस कोड अकॅडमी. तिच्याकडे बघून मला हे वाटलं की ती जर एवढ्या टॉप लेवलला जाऊ शकते तर मी का नाही जाऊ शकत. त्यामुळे मला डोळ्यासमोर अशी उदाहरणं मला मिळत गेली. त्यामुळे मी पण तेवढ्या
आकाशात झेप घेण्यासाठी बघू शकते एवढ्यावर. श्रावणी, तुझी जिद्द खूपच कौतुकास्पद आहे. तुझी ही जी जर्नी होती अभ्यास करण्यापासून, तुझं हे जे रोजचं वेळापत्रक होतं ते तू कसं मॅनेज केलंस? आई वडील असतील, शिक्षक असतील, नातेवाईक असतील, त्यांनी कसं योगदान दिलं तुझ्या या प्रवासात? मी पूर्ण म्हणजे सुरुवातीपासूनच माझं झोपण्याचं उठण्याचं टाइम मी फिक्स ठेवलं होतं हं, आणि उरलेल्या वेळेत बरोबर लेक्चर सोडून इतर टाइम मध्ये अभ्यासच करायचे मी. मग त्यासाठी मला घरून पण खूप जास्त सपोर्ट मिळाला. हं, म्हणजे ते हेल्दी एन्व्हायरमेंट जे आपण म्हणतो घरामध्ये. हं, आमच्या घरात मी बऱ्याच लहान असल्यापासून आमच्या घरात टीव्हीच नाहीये आणि त्यामुळे मला थोडं घरातून पण चांगलं एन्व्हायरमेंट मिळालं आणि हां, इथं अकॅडमीमधलं पण एन्व्हायरमेंट एकदम होमली होतं. म्हणजे इथं अशी स्टुडंटची संख्या खूप जास्त नाहीये, लिमिटेड स्टुडंट आहेत आणि प्रत्येकाकडे म्हणजे पर्सनल अटेन्शन प्रत्येकाला मिळते, हं. पर्सनली गायडन्स मिळतो. त्यामुळे इथं एकदम मिळून मिसळून झाल्यासारखं मला एक असं एकदम हे नाही वाटलं की मी एकदम नीटची प्रिपरेशन करते म्हणजे खूप हाय लेवलला कॉम्पिट करते. एकदम शांतपणे मी याला प्रिपेअर करू शकते. खूप छान. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की आपण एखादी गोष्ट करतोय ती खरं तर अवघड आहे, पण आपण ती एकदम नॉर्मली घेतली, की सगळ्या गोष्टी एकदम सहज होतात. जाता-जाता एक प्रश्न, जे अस्पायरिंग नीट परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत, त्यांना तू काय सल्ला देशील? स्वतःवरती विश्वास ठेवा आणि सुरुवातीपासूनच चांगला अभ्यास करा. सुरुवातीपासून जर व्यवस्थित अभ्यास केला रोजचा रोज, तर लास्टला टेन्शन येत नाही, पेपरमध्ये पॅनिक होत नाही आणि मोबाईल पासून दूर राहा. हे मी सजेस्ट करेन. मीडियापासून, मोबाईलपासून ॲटलीस्ट एवढी 2 वर्ष तरी दूर राहा. कारण त्याच्याने खरंच खूप नुकसान होतं बऱ्याच मुलांचं. बरोबर. त्यामुळे स्वतःवर विश्वास असणं तितकंच जास्त गरजेचं आहे. एक विलिंग पॉवर असली, की सगळे मार्ग आपल्याला पुढे मिळत जातात. श्रावणी, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आणि तू तुझ्या भावना, प्रतिक्रिया पुढारी न्यूजपाशी दिलीस त्यासाठी सुद्धा धन्यवाद.